तुकोबाराय सांगतात या मायाजाळात गुंतू नको. आणि आपण काय करतो महाराज, अरे जिथं प्रपंच करायचा महाराज तिथं प्रपंचही आपण धड करत नाही आणि त्या प्रपंचात थोडा सुद्धा परमार्थ आपल्या जीवनात घडत नाही. ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज कीर्तनातून प्रवचनातून नेहमी समाजाला उपदेश करायचे, राजा हो अरे प्रपंच करा, प्रपंच करू नका असं नाही. गाड्या घ्या, माड्या बांधा, काय तुम्हाला प्रपंच करायचं मोठा तो करा, पण प्रपंच करत असताना थोडा तरी त्या प्रपंचामध्ये परमार्थाचा चुटका आपल्या जीवनात असला पाहिजे. सगळ्या साधू संतांनी आपल्याला तेच सांगितलं, राष्ट्रसंत भगवान बाबांनी सुद्धा आपल्याला तेच सांगितलं महाराज. अरे जीवनामध्ये परमार्थ करायचा असेल ना महाराज तर प्रपंच करून परमार्थ करता येतो. जगद्गुरु तुकोबाराने काही प्रपंच सोडला नाही महाराज. पहिली पत्नी गेली, दुसरी केली, पण प्रपंच सोडला का? ते म्हटले सोडीला संसार माया तयावरी फार. प्रपंचातून माया कमी करायला सांगितली, प्रपंच सोडून द्यायला सांगितलं नाही. नामदेव महाराजांनी एका ठिकाणी सांगावं, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा.
हरी जय जय राम जय जय राम हरी जय जय राम राम हरी जय जय राम हरी जय जय राम ओ मना गुंतु माया जाळी नको नको मना गुंतु माया जाळी नको मना गुंतु माया जाळी नको मना गुंतु माया जाळी आला जवळी ग्रासावया आला जवळी ग्रासावया आला जवळी ग्रासावया बाळाची उडी पडेल वाजे बाळाची उडी पडेल वाजे बाळाची उडी पडेल वाजे बाळाची उडी पडेल वाजे ओढविना देवा माय बाप ओढविना देवा माय बाप ओढविना देवा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी राजा देशीचा आले सोयरे भले भले काळाची उडी पडेल वाजे काळाची उडी पडेल वाजे सोडविना देवा माय बाप तुका म्हणे तुला सोडविना तुका म्हणे तुला सोडविना गोरी एक चक्र पाणी वाचोरी काळाची उडी पडेल बाजे काळाची उडी पडेल बाजे सोडविना देवा माया बाप मुबारक हो माये टाळी वाजवा टाळी 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 मुबारक हो माये 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 मुबारक हो मुबारक हो मुबारक हो हरी विठोबा रखुमाये नको नको म्हणा
पडेल
काळ्याला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बाजे भा सोडवीन तेव्हा माय बाप सोडवीन राजा दिशीचा चौधरी आणिक सोय रे भले भले काळाची एवढी पडेल बाजे भा सोडवीन तेव्हा माय बाप तुका म्हणे तुला सोडविन कोणी एका चक्रपाणी वाचोनिया काळाची एवढी पडेल बाजे भा सोडविन तेव्हा माय बाप विठ्ठल टाळी वाजवा प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवू निमाता साष्टांग आता दंडवत नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलीक नमो चंद्रभागा नमस्कार माझा त्या रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची जय जगृपादाने कधी धाविता जगृपादाने कधी धाविता जगृपादाने कधी धाविता जगृपादाने कधी धाविता बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी किंवा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधार भरणौ रघुबर विमल जसुजो दायक फलचार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेश विकार हे दुख भंजन मारुत नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुते विनती मारो
ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनिते नमो नारायण गिरीजी परब्रह्म स्वरूपम श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढवी अंतरी प्रेम सुख सेवेला घी सेवक झालो सेवेला घी सेवक सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो जी स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविन तेव्हा माय बाप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगतमान्य जगदवंदनीय पंढरीश पांडुरंग परमात्म्याची लाडकी लढीवाळ आणि वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांनी तुमच्या माझ्या सर्वसामान्य जीवाच्या कल्याणासाठी स्वतःच्या आयुष्यातील अगदी क्षण न क्षण खर्च करून पंचम वेदरूपी गाथा ग्रंथाची निर्मिती केली आहे. मायबाप सज्जन हो, हिंदवी स्वराज्याचे असणारे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे आद्य धर्मगुरू म्हणून ज्यांची ओळख या विश्वात नव्हे तर स्वर्ग मृत्यू पाताळ या तीनही लोकांमध्ये अगदी भरून पुरून उरलेली आहे अशी असणारे वैकुंठवासी देहू निवासी श्रीमंत योगी सद्गुरू जगद्गुरू श्री तुकोबराया यांचा असणारा गाथा प्रकरणातील असणारा 4 चरणाचा अभंग आज या मृत्यूलोकामध्ये आलेल्या प्रत्येक मानवी जीवाच्या मनाला उपदेश जगद्गुरु तुकोबरा या ठिकाणी करतात. विठ्ठल बऱ्याच ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या साधू संतांच्या सकल गाथेमध्ये जर चांगलं जर चिंतन केलं महाराज की साधूंनी संतांनी आपल्याला जनसमाजासाठी उपदेश करताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी आढळलेला आहे. जगद्गुरु तुकोबा सांगतात आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. तुकोबा सांगतात एका ठिकाणी नाथ महाराजाच्या प्रमाणे आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. सगळ्या साधू संतांनी जनाला उपदेश केलाय पण आज जगद्गुरु तुकोबा मनाला उपदेश करतात. कारण याचं एकमेव कारण आहे सकल इंद्रिय त्या परमात्म्याने आपल्याला प्राप्त करून दिले. सगळ्या इंद्रियांचा राजा प्रधान जर कोण असेल ना महाराज मन इंद्रियाचा राजा मन इंद्रियाचा राजा इंद्रियाचा राजा मन इंद्रियाचा राजा करी सर्व भावे पूजा करी सर्व भावे पूजा मन इंद्रियाचा राजा इंद्रियाचा
विशिष्ट प्रकार आता या मृत्यू लोकामध्ये 3 स्थिती महत्वाच्या सांगितल्या. त्या वारकरी संप्रदायांना मान्य केल्यात, पुराणांनाही मान्य केल्यात, वेदांनाही मान्य केल्यात. त्यातली पहिली स्थिती सांगितली मनस्थिती, दुसरी परस्थिती आणि चौथी वस्तुस्थिती. याच्यावर सगळं जग अवलंबून आहे. याच्यापेक्षा वेगळं याच्या चाकोरीच्या बाहेर जग अजिबात नाही. बघा, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्य करत असू द्या, तुम्ही प्रपंच करत असू द्या, ज्याची मनस्थिती चांगली आहे महाराज त्याचाच प्रपंच आहे. परमार्थ करत असू द्या, ज्याचा मनस्थिती चांगली आहे त्याचाच परमार्थ आहे. अजून सांगू, राजकारणात जातो मी, ज्याची मनस्थिती चांगली आहे त्याचंच राजकारण आहे. सामाजिक कार्य एखादं हाती घ्या, जर मनस्थिती तुमची धड नसेल महाराज, तुम्ही एखादं सामाजिक कार्य जर हाती घेतलं महाराज, लोक तुम्हाला दगडानं हाणल्याशिवाय राहत नाही. आपली मनस्थिती अगोदर चांगली असावी लागते. एक सांगू, मनस्थिती ही परमार्थात चांगली असावी लागते, परिस्थिती ही प्रपंचात चांगली असावी लागते, आणि वस्तुस्थितीनं या जगात आपण आहोत याचं भान आपल्याला असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून तुकोबराय सहज सांगतात की त्या मनाला उपदेश करतात की नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. म्हणा माया जाळात गुंतू नको, या प्रपंचात गुंतून राहू नको. या प्रपंचामध्ये संभ्रम अवस्था त्या ठिकाणी प्राप्त करून तुझं व्यर्थ जीवन त्या ठिकाणी खर्च करू नको. अरे अनमोल अशा प्रकारचा नरदेह तुम्हाला मला प्राप्त झाला. या नरदेहाचं जर सोनं करून घ्यायचं असेल तर तुकोबरायाने सांगावं, जीवनामध्ये परमार्थ केला तरच जीवनाचं सार्थक होतं. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. आणि क्षणभर सुद्धा या नरदेहाचा आपल्याला भरवसा नाही, म्हणून तुकोबरायाने सांगितलंय काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडवीन तेव्हा माय बाप. एकदा की मरणाची वेळ त्या काळानं आपल्यावरती झडप घातली, मग किती बी कुणीही बी आपल्यासाठी प्रयत्न करू द्या. तुकोबराय सांगतात, अगदी स्वतःचे आई वडील असले महाराज, ज्याने हाडाची काळ रक्ताचं पाणी तुम्हाला जन्म देण्याचं काम केलं, रात्रंदिवस कष्ट करून तुमचा प्रपंचाचा वेल मोठा करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला महाराज, ते सुद्धा मरणाच्या संकटातून तुम्हाला मदत करत नाही. तुकोबराय सांगतात, अरे मायबाप सोडा, एखादा म्हणेल नाही मायबाप आमचे गरीब असतील, परिस्थितीने नाही आमच्या कामी आले, पण आमचे सोयरे धारी फार मोठाले. तुकोबरायांना प्रश्न पडला, तुकोबरायांनी सांगितलंय, आणि कसोय रे भले भले सोडवीन राजा देशीचा चौधरी, आणि कसोय रे भले भले. तुकोबराय सांगत, अरे या देशाचा पंतप्रधान तुझा सक्का चुलता असला तरी मरणाच्या संकटातून तुला सोडू शकत नाही, कारण त्यालाच मरण चुकत नाही. बरोबर की नाही? अजून सांगू, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपला सक्का मावस भाऊ असला महाराज, तरी सुद्धा आपल्याला मरणाच्या संकटातून तो सोडू शकत नाही. एखादा म्हणेल फार मोठा एखादा एमडी डॉक्टर माझ्या जवळचा नातला की मला कसा मरू देईल, डॉक्टरला सुद्धा मरण चुकत नाही. विठ्ठल अरे या सोयरे धार्य जर आपल्याला या मृत्यू लोकातून मरणाच्या संकटातून सोडू शकत नाही, स्वतःचे आई वडील जर आपल्याला या मरणाच्या संकटातून सोडू शकत नाही, तुकोबराय सांगतात, तुला मरणाच्या संकटातून किंवा मरण तुझं सोपं करण्यासाठी एकमेव पंढरीचा माल सोडून दुसरं कोणी नाही. तुका म्हणे तुझ किंवा तुका म्हणे तुला सोडवी न कोणी, एका चक्रपाणी वाचून या काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविन तेव्हा माय बाप. विठ्ठल आज या ठिकाणी श्री क्षेत्र प्रतापपूर आणि या प्रतापपूर गावामध्ये रहिवासी असलेले कैलासवासी अनिल भाऊ रमेश गीते यांना जाऊन या गीते परिवारातून आपल्या सर्व गावकीतून भावकीतून आपतिष्ट मित्र परिवार सगळे सोहऱ्यातून जाऊन 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. कबीरजी महाराज सांगतात, जसं अनिल भाऊचं जाणं झालं तसं प्रत्येक जीवाला एक दिवस जायचं आहे. आज अनिल दादाचं वर्षश्राद्ध या गीते परिवारानं, त्यांच्या पाहुण्या रावळ्यानं, आपतेष्ट मित्र परिवारानं, सगळ्या सोयऱ्यानं त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून या ठिकाणी ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, विशेष प्रकारचा असा असणारा हा घाट या ठिकाणी श्री क्षेत्र मानमोडे बाबाच्या या प्रांगणामध्ये, सच्चिदानंद साईनाथ बाबाच्या प्रांगणामध्ये आणि थोड्या दिवसामध्ये राष्ट्रसंत भगवान बाबाच्या असणाऱ्या या प्रांगणामध्ये फार छान अशा प्रकारचा प्रयत्न या परिवारानं केलेला आहे की आपल्या या अनिल दादाला मोक्ष प्राप्ती मिळावी.
त्याचा उद्धार जीवनामध्ये व्हावा आणि म्हणून असणारा हा अट्टहास आहे. बरं, हा अट्टहास गेल्यानंतर तर करावाच लागतो, पण जिवंत असताना सुद्धा करणं गरजेचं आहे. ज्यानं जिवंत असताना परमार्थ केला त्याला गेल्यानंतर कसल्याही प्रकारचं ज्ञानदान करायची गरज नाही. त्याचा दशक्रियाचा पिंडदान जर नाही केला, तो कोबराय सांगतात मी जिवंत आहे तोपर्यंतच मी प्रयत्न केलाय. पिंड पदावरी दिला आपुल्या करी, माझे झाले गयावर जन पिटले पितराचे ऋण. तुकोबरायांनी पिंडदान केले, जिवंतपणे केले. आणि जिवंतपणेच माणसानं बघा तुम्ही ज्ञानदानाच्या माध्यमातून सुद्धा पिंडदान करता येतं. तुकोबराय म्हणतात मी माझा शेवट होण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केलाय, एक क्षणभर सुद्धा त्या देवाच्या भजनापासून बाजूला राहिलो नाही. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळी दिवस न कळी अंगी खेळे दैवत. जीवनामध्ये परमार्थ सोडून आयुष्यभर काही केलं नाही, माझा शेवट गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. तुकोबराय सांगतात याच्यासाठीच मी प्रयत्न केला, याच्यासाठी केला होता, यासाठी केला होता, यासाठी केला होता, यासाठी केला होता. शेवटचा गोड व्हावा, शेवटचा गोड व्हावा, शेवटचा गोड व्हावा. यासाठी केला होता अट्टहास हे, शेवटचा दिस हो, शेवटचा दिस गोड व्हावा, गोड व्हावा. तुकोबराय सांगतात यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता आणि चिंतीने पावलो विसावा, कुंडली धावा तृष्णेची आ. जीवनामध्ये जो प्रयत्न माणसानं केला पाहिजे ना आयुष्यभर, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणूस जो प्रयत्न करतो तो प्रपंचासाठी करतो. आणि या नास्तिक प्रपंचात तुम्ही किती बी मोठमोठाली बंगली बांधा, किती बी मोठमोठाल्या गाड्या घ्या, किती जमिनी घ्या, किती प्रपंचन किती काही करा, अगदी शोरूम घ्या नाही तर सेकंड हँड घ्या, कोणत्या गाड्या घ्या महाराज, पण एक सांगू महाराज, जीवनात ह्या गाड्या घोड्या हा प्रपंच हे बंगले बिंगले आपल्या बरोबर काही येणार नाही महाराज. मग येथे न चले काही, मग येथे न चले काही. सत्ता संपन्न राहील ठाई ठाई, सत्ता संपन्न राहील ठाई ठाई. पुढे संगीत जाईल बाई, पुढे संसार जाईल ठाई. तुका म्हणे यमात्या. हरी बोल. से दुरी गेला, सब काळाचे दुरी गेला. तुका म्हणे सब काळाचे दुरी गेला, सब काळाचे दुरी गेला. या प्रपंचात कमवलेला पैसा अडका जमिनी माड्या गाड्या घोड्या काही आपल्या बरोबर येणार नाही. कबीरजी महाराज सांगतात तुमच्या बरोबर काय येणार आहे माहिती का? यही धरे रह जाएगे कोटी महल मकान, यही धरे रह जाएगे कोटी महल मकान, तेरा असल ठिकाना है आखिर तो शमशान रे बंदे, मत कर तू अभिमान. कबीरजी महाराज सांगतात बाबा हो, अरे या गाड्या घोड्या तुमच्या कामा येणार नाही. तुमच्यासाठी ग्रामपंचायतनं 4 पत्र्याचं शेड अगोदरच बनवून ठेवलेलं आहे. कधी बनवलेलं आहे ते? तुम्ही जन्माला यायच्या अगोदर बनवलेलं आहे. तुम्ही
तुम्ही जन्माला यायच्या अगोदर तुम्हाला जाळण्याचं ठिकाण ग्रामपंचायतने तयार करून ठेवलेलं आहे. अजून सांगू, तुम्ही जन्माला यायच्या अगोदर म्हणा किंवा जन्माला आल्यानंतर म्हणा, पण तुम्हाला जाळण्यासाठी तुमचे खांदेकरी अगोदरच तयार आहे. असं म्हणावं लागत नाही की नाही आता आमचा चुलता वारला, आता आम्हाला खांदेकरी निघावं लागेल, आमचा बाप वारला, आम्हाला पाणी पाजावं लागेल. तुमचा पान्हाड्या, तुमचा खांदेकरी सगळं अगोदरच तयार आहे महाराज. फक्त आपण पिशवी भरायचं विसरतोय. बघा तुम्ही जीवनामध्ये अरे शेवट गोड होण्यासाठी जर त्या ठिकाणी जर तुकोबरायांनी परमार्थ केला असेल, आपण आपला शेवट गोड करण्यासाठी कधीतरी काहीतरी प्रयत्न करतो का? आता पंढरपूरच्या दिशेने निघालेले सगळे वारकरी मंडळी आहेत. आपल्या गावातून बरेच वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले. सकाळी मला 2 जण भेटले, आपले बाबूराव महाराज वगैरे रस्त्याने भेटले, मोटरसायकल चालू होते. म्हणे महाराज चाललो पंढरपूरला. म्हणलं तुमच्या गावात कीर्तन आहे म्हणे, करून घ्या. बरोबर आहे की? पंढरपूरला निघालेले वारकरी आहेत महाराज. कशासाठी पंढरपूरची वारी करायची? भजन कशासाठी करायचंय? काकडा कशासाठी करायचा? हरिपाठ कशासाठी करायचा? नामस्मरण कशासाठी करायचं? कशासाठी करायचं हे कीर्तन? कीर्तन कशासाठी करायचं हे समजतंय का आपल्याला? नाही समजत. तुकोबरा एका ठिकाणी सांगतात ना, कीर्तनाचा समारंभ निरदंब सर्वदा, काळ सार्थक केला ज्याने धरिला मनी विठ्ठल. दंभ घालवण्यासाठी कीर्तन आहे. हे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे षडगुणी विकार आपल्या जीवनातले नाहीसे व्हावेत म्हणून हे कीर्तन आहे. कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप ब्रह्मीभूत काया होतच कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतच कीर्तनी. हो भाग्य तर जोडी देवायचा, भाग्य तर जोडी देवायचा. कीर्तनात उभं राहिल्यानंतर कीर्तनकारानं सुद्धा हरिरूप व्हावं, भजन्याने सुद्धा हरिरूप व्हावं, विनेकऱ्याने सुद्धा हरिरूप व्हावं, पखवाद्यानं सुद्धा हरिरूप व्हावं, आणि समोर बसलेले श्रोत्यांनी त्यांनी काय व्हावं? त्यांनी बसल्या बसल्या गायच्या दुसऱ्याची घ्यावी, सुना दुसऱ्याचा घ्यावा, बसावं मळीत. बरोबर आहे की नाही? कीर्तनात बसणाऱ्यानं सुद्धा हरिरूप व्हावं. पण कधी होतं माहिती का ते? कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल भजन कशासाठी घेतो? त्याला पुढचं आठवत नाही म्हणून. कशासाठी घेतो? ते विठ्ठल विठ्ठल भजन खरं तुमच्यासाठी आहे, पण ते भजनी मंडळानंच म्हणावं, टाळकऱ्याने हे टाळ वाजवावे, आणि तुम्ही फक्त आमच्या तोंडाकडे टुळू टुळू पाहावं. बरोबर आहे की नाही? कीर्तनात विठ्ठलाचं भजन कशासाठी आहे? ते तुमच्यासाठी आहे. विठ्ठल विठ्ठल मन वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल मन वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल मन वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा. सुख सोहळा स्वर्गी नाही, आजूक सोहळा स्वर्गी नाही. सुख सोहळा स्वर्गी नाही. आजूक स्वर्गी नाही. आजूक स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल मन वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल मन वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा. तुकोबरायांनी तुम्हाला सांगितलंय
विठ्ठल विठ्ठल भजन करा कधी कीर्तनात बसल्यानंतर. पण असं तसं सांगितलं नाही, तुम्हाला साक्षात लोटांगणच घालून सांगितलं. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. हाताने विठ्ठल विठ्ठल म्हणायला आणि तोंडानं टाळी वाजवायला सांगितले तुकोबरायांनी. बरोबर आहे की नाही? काही लोकांना काही सुधरत नाही महाराज. कीर्तनात असे बसतात तसे कुठून धरून आणलेले. तुकोबराय सांगतात फोडीली गोवरीन जैशी तैशी तोंडावरी. असं बसतात, कीर्तनाचा काही संबंध नाही. आता मी काय म्हटलं तुम्हाला, हातानं विठ्ठल विठ्ठल भजन म्हणा आणि तोंडानं टाळी वाजवा, तरी लोक भामट्यासारखंच माझ्याकडे पाहायला लागले. विठ्ठला विठ्ठला तुकोबराय सांगतात या मायाजाळात गुंतू नको. आणि आपण काय करतो महाराज, अरे जिथं प्रपंच करायचा महाराज तिथं प्रपंचही आपण धड करत नाही, आणि त्या प्रपंचात थोडा सुद्धा परमार्थ आपल्या जीवनात घडत नाही. ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज कीर्तनातून प्रवचनातून नेहमी समाजाला उपदेश करायचे, राजा हो अरे प्रपंच करा, प्रपंच करू नका असं नाही. गाड्या घ्या, माड्या बांधा, काय तुम्हाला प्रपंच करायचा मोठा तो करा, पण प्रपंच करता असताना थोडा तरी त्या प्रपंचामध्ये परमार्थाचा चुटका आपल्या जीवनात असला पाहिजे. सगळ्या साधू संतांनी आपल्याला तेच सांगितलं, राष्ट्रसंत भगवान बाबांनी सुद्धा आपल्याला तेच सांगितलं महाराज. अरे जीवनामध्ये परमार्थ करायचा असेल ना महाराज तर प्रपंच करून परमार्थ करता येतो. जगद्गुरु तुकोबराने काही प्रपंच सोडला नाही महाराज. पहिली पत्नी गेली, दुसरी केली, पण प्रपंच सोडला का? ते म्हटले सोडीला संसार माया तयावरी पहार. प्रपंचातून माया कमी करायला सांगितली, प्रपंच सोडून द्यायला सांगितलं नाही. नामदेव महाराजांनी एका ठिकाणी सांगावं, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. भजन करायला सांगितलं, कधी करायला सांगितलं? तुकोबरा एका ठिकाणी सांगतात ना, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे का दुःख होईल सुखाचे. हा, दुःखाचं रूपांतर सुखात होईल जगद्गुरु तुकोबराय सांगतात. मग कधी भजन केलं तर होईल, आणि भजनात आपला काही संबंध नाही. तुम्हाला एक सांगू महाराज, या मृत्यू लोकात फक्त देवाचं भजनच सत्य आहे, बाकी सगळं असत्य सांगितलं. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. तुकोबराय सांगतात ना, नाम साराचे ही सार, शरणागत यम किंकर, उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. प्रभू रामचंद्राचं नाव घ्या, पण माळजाळापोटी आपण रामाचं नाव आठवतच नाही महाराज. संसाराचे पायी कठीण संसाराचे जॅकेट घालून गाणार तुम्ही बघितलेलं असेल बाबांना, बरोबर आहे की नाही? तुमच्या प्रतापूर मध्ये नाही, आपल्या पंचकृषीचं भूषण येते. तळेगाव दिघे रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या जुन्या कॅसेट मध्ये त्यांचा आवाज आहे. अजून सांगू, ज्यांना सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांना कृपा प्रसाद मिळाला, नारायणगिरीजी महाराजांच्या कीर्तनामध्ये त्यांनी चाली गायल्यात. वय किती असेल या बाबाचं? 75च्या आसपास असेल. मग 70 आहे महाराज. 70 वर्षाच्या मानाने विचार जर केला महाराज तर एवढा आवाज काढायचा सोपं आहे का? काय महाराज, परमेश्वराची देणगी असते. आणि एक सांगू महाराज, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. ठेवा होता ठेवा जपून ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणून सापडला. कारण परमार्थामध्ये जेने विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी. सगळे पथ्य सांभाळून आवाज टिकावण्याचं काम आमचे नवनाथ बाबा देखील तळेगावकर यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा.
ईश्वरी देणगी असून सुद्धा ईश्वरी देणगीला आवाज टिकून ठेवायचा असेल ना महाराज तर पथ्य धरावेच लागतं. नाही आहार आहार वगैरे नाही महाराज, पण बाकीचे पथ्य गुलाबजामुन खाऊ द्या, जिलेबी खाऊ द्या. त्यांनी रामगिरीजी महाराजांच्या पंक्तीत बसून जेवण केलेलं आहे महाराज. फार मोठं व्यक्तिमत्व आहे तळेगाव देगे येथून. दुसरे असणारे आमचे शिरापूर येथील आदरणीय आता सर्वांचे परिचयाचे आहेत गाणं गंधर्व हरिभक्त परायण आमचे शिवनाथ महाराज पवार आहेत. चिंचपूरचे आमचे हार्मोनियम वादक आहेत, गायकही आहेत, मृदुंगाचार्य आहेत. आदरणीय हरिभक्त पण आमचे संभाजी महाराज तांबे आहेत. आमचे चुलते आहेत निवृत्ती दादा. आणि सगळ्यात परिवार आमचे चोपदार आहेत राधा मामा. रहीमपूर इथून माझ्यावरती प्रेम करणारे आदरणीय दत्तूभाऊ खुळे या ठिकाणी उपस्थित आहेत. दाड येथून आदरणीय मच्छिंद्र महाराज आहेत, भिकाजी महाराज आहेत. आणि आपल्या गावचं भूषण, या प्रवरा परिसराचं भूषण, हरिभक्त परायण आदरणीय ज्यांचं आमच्यावरती अतिथी नित्यांत असं प्रेम असणारे हरिभक्त परायण नवनाथ माऊली आंधळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि महाराष्ट्राचं भूषण मृदुंगाचार्य म्हणून जे आपल्याला लाभलेत आदरणीय हरिभक्त परायण हर्षलजी महाराज ताजने. आमचे दिलीप माऊली आंधळे आहेत. साऊंड सिस्टीमही उत्तम आहे. त्यांच्यासाठी सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवा. सगळेच एक नंबर आहे. महाराजाचा किती नंबर लागतो त्याचा काही तपास लागायचा नाही. आता विठ्ठल विठ्ठल तुकोबराया या मनाला उपदेश करतात की माया जाळात गुंतू नको. माया जाळात जर तुम्ही गुंतला महाराज की तुमचा तोटा काय होणार आहे कबीरजी महाराज सांगतात. अरे माया के दीवानो सुन लो एक दिन ऐसा आएगा. अरे धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया माटी होगी हो, सुंदर काया माटी होगी. चर्चा होगी गली गली, ले लो रे तुम राम का प्याला. शोर मचाऊ गली गली, बोलो राम बोलो राम बोलो राम 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 बोलो राम बोलो राम 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 बोलो राम बोलो राम बोलो राम राम बोलो राम. या मायाजाळात जर गुंतत बसला तर कबीरजी महाराज सांगतात एक दिवस तुमची माती होणार आहे. तसंही माती महाराज प्रत्येकाची होणारच आहे. शरीर गेलं की महाराज लोक जाळल्याशिवाय राहत नाही, जाळल्याशिवाय राहत नाही. तुमच्या अंगावर असलेलं सोनं काढून घेतल्याशिवाय राहत नाही. तुमचा 7-12 त्यांच्या नावावर केल्याशिवाय राहत. सगळं तुमच्याकडून काढून घेतात महाराज. मग माणूस गर्व कशाचा करतो हो. जन्माला आला त्यावेळेस पण माणसानं काही बरोबर आणलंय का? आणलं का बरोबर? एक सांगू महाराज, जन्माला आलो ना आपल्याला पहिली आंघोळ कुणी घातली हे कुणी बी सांगावं, कुणाला आठवत नाही. कुणीतरी सांगावं लागतं की नाही नाही मला तुमक अमुक अमुक माणसानं किंवा अमुक अमुक बाईनं मला न्हाणलं होतं पहिल्यांदा आंघोळीला. बरोबर आहे की नाही? बरं मेल्यानंतर तुम्हाला किती जण तुमच्या डोक्यावरती पाणी टाकणार आहे तुम्हाला तुम्ही पाहायला राहणार आहे का? मग माणसाला गर्व कशाचा आहे? गळ्यात असणारा 1 तोळा 2 तोळे, कानात असलेलं 2-4 ग्रॅमचं, तुमच्याकडं 2-4 लाखाच्या बँकेत पावत्या, एखादा 1500 आहे 2000 स्क्वेअर फुटाचा बंगला आणि एक 10-5 लाखाची गाडी, एक बायको 2-3 पोरं, 2-4 जर्सी गाई. याच्यापेक्षा प्रपंच आपल्याकडे फार मोठा नाही.
अरे जन्माला आल्यानंतर सुद्धा आपण त्या ठिकाणी बघा तुम्ही, येतानाही आपण बरोबर आणलं नाही, जातानाही बरोबर आपण येत नाही. तुकडोजी महाराज सांगतात, अरे येताना घेऊन आला शिकाय, जाताना घेऊन जाशील काय, नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. 2 दिवसाची दुनिया छाती फुगवून चालू नको रे, हे 2 दिवसाची दुनिया छाती फुगवून चालू नको रे. या तुझ्या मुखाने बोल अभद्र बोलू नको रे. अरे संताचा सज्जनाचा, संताचा सज्जनाचा, नको अवमान करू भल्या मानसा, नको अवमान करू भल्या तुकोबाराय सांगतात, अरे आपल्याकडे किती बी धन असलं, आणि एक सांगू महाराज, समाजात पैसा कमवणं काही वाईट नाही. सगळ्या साधू संतांनी सांगितलं पैसा काय कमवू नका असं कोणी सांगितलं नाही, प्रपंच करू नका असं कोणी सांगितलेलं नाही. प्रपंचासाठी झटपट माणसानं केलीच पाहिजे, अगदी धडपडेपर्यंत धडपड केली पाहिजे. पण प्रपंचात धडपड करत असताना आपण मुखानं तरी त्या ठिकाणी त्या विठ्ठलाचं नामस्मरण घेतलं पाहिजे. मोकळा वेळ मिळाला महाराज हातानं टाळी वाजवली पाहिजे, भजन केलं पाहिजे. सगळ्या साधू संतांनी जीवनाचा उद्धार करून घेतला फक्त भजनाच्या माध्यमातून, कारण भजन हे सर्वश्रेष्ठ आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाणावे जाणावे, काय थोरपण जाणावे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे. ते तुकोबाराय सांगतात, किती बी प्रपंच असू द्या, कितीही मोठे असू द्या, तुम्ही पदानं मोठे असू द्या, कर्तव्यानं मोठे असू द्या, पैशानं मोठे असू द्या, ताकदीनं मोठे असू द्या, याला काही महत्व नाही या जगामध्ये. या जगात फक्त एकमेव गोष्टीला महत्व आहे, ज्याचं भजन जास्त आहे तो सर्वश्रेष्ठ वारकरी संप्रदायानं मान्य केलाय. बघा तुम्ही, वाल्मिक ऋषी वाल्याकुळी म्हणून नावानं या ठिकाणी रामायणामध्ये असणारा प्रवेश, रामायण लिहिणारा तो आहे. एक सांगू महाराज, आयुष्यात कधीच काही कधी पुण्य नाही, चुकीचंच कर्म केलं महाराज. पण नारद ऋषींची असणारी भेट झाली आणि नारद ऋषींच्या माध्यमातून फक्त एकच मंत्र मिळाला, तो कोणता? राम. राम सुद्धा म्हणता येत नव्हतं, पण प्रपंच इतका नासकाय महाराज, त्या प्रपंचामध्ये राम आठवत नाही, त्याला फक्त मरा मराच म्हणायला सांगितलं, तरी मरा मरा 3दा म्हटलं की 2दा राम व्हायचं. राम 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 राम. त्याचं पुण्य एवढं मोठं झालं महाराज, त्यानं लिहून ठेवलेलं रामायण आहे महाराज. कितीतरी शेकडो वर्ष अगोदर लिहून ठेवलेलं रामायण आहे. त्या रामायणानुसार प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. त्याचं प्रत्येक पात्र महाराज, त्या पात्राला प्रत्येकाला त्याचा रोल करावा लागला. अगदी सीता माता असेल, दशरथ राजा असेल, कौशल्य असेल, कैकेयी असेल, सुमित्रा असेल, लक्ष्मण असेल, भरत असेल, शत्रुघ्न असेल, उर्मिला असेल, हनुमंतराया असतील, जटायू पक्षी असेल, मारीच नावाचा राक्षस असेल, सगळ्यांना कशाप्रमाणे वागावं लागलं? त्या वाल्मिक ऋषीनं लिहून ठेवल्याप्रमाणे. जीवनामध्ये परमार्थ जर केला ना महाराज, परमार्थाची एवढी मोठी ताकद आहे, या परमार्थाच्या माध्यमातूनच जीवनाचं सार्थक होतं. इतर तुम्ही प्रपंचात किती बी प्रपंच करा महाराज, पण शेवटी फक्त पांडुरंगाचं नामच परमार्थ महादान जोडी देवाचे चरण, वावया दादाना येऊ माया जावाचे. परमार्थ महादान
सांगावं परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. आपण प्रपंच करतो महाराज, पण कुठंतरी फायदा बघितल्याशिवाय करत नाही. बघा तुम्ही कोणताही व्यवहार करता, व्यापार असू द्या, नोकरी असू द्या, शेती असू द्या, कोणताही व्यवसाय करायचा असला आपण, तर नफा आणि तोटा याचा ताळेबंद अगोदर आपण तपासण्याचा प्रयत्न करतो. जिथं नफा आहे, जिथं फायदा आहे ते आपण स्वीकारतो, जिथं तोटा आहे ते आपण करतो का सर? आपण तोटा असणाऱ्या ठिकाणी थांबतच नाही महाराज, आपल्याला फक्त फायदा असावा लागतो. आणि एक सांगू महाराज, फायद्यानंच व्यवहार केला पाहिजे. तुकोबांनी सरळ सरळ सांगावं, तुका म्हणे लाभ हो येतो व्यापार, करा काय फार शिकवावे. पण व्यवहार करत असताना कसा करायचा आहे, प्रपंच करत असताना कसा करायचा आहे, परमार्थ करत असताना कसा करायचा आहे, याचं अनुक्रमानेनुसार अगदी जगद्गुरु तुकोबाराय असतील, संत नामदेव महाराज असतील, गुरुबा काका असतील, पैठण निवासी शांती ब्रह्म नाथ महाराज असतील, नाथ महाराजांनी सांगितलं प्रपंच करायचा आहे ना तुम्हाला, तुम्हाला या प्रपंचात दुःख आहे की नाही? प्रपंचात सुखी कुणीच नाही महाराज. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. तुकोबाराय सांगतात या संसारामध्ये सगळे व्यसनच आहेत महाराज. इथं आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, पण दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, किंवा संसार दुःख मूळ चोहीकडे इंगड, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ क्षुनी, पाठी लागली उडाळ, कवणा मी शरण जावो, दृष्टी देईल निर्मळ. काय साधू संतांनी मार्गदर्शन केलंय, संसाराचं मूळ दुःख रूप सांगितलंय. तरी आपण संसार सोडतो का महाराज? सोडतो का आपण संसार? पोर आणि कमरात लातला घातला तरी सुद्धा आपल्याला घर सुटतं का? राग राग माणूस 2 दिवस पिशवी भरतं महाराज. पंढरपूरची आता वारी चालू आहे, 2 दिवस महाराज पंढरपुरात रस्त्याने चालायचा प्रयत्न करतात, तिसऱ्या दिवशी हळूच बायकोचा फोन येतो, कुणी मारलं तुम्हाला? पोरांनीच मारलं ना. कुणाची? आपलेच आहेत ना. आणि आपल्याला झालीच नसते, मग कुणी मारलं असतं तुम्हाला? आलं पुन्हा प्रपंचावरचं प्रेम, लटक प्रेम. अरे हा संसार कसा सांगितलं सांगू तुम्हाला साधू संतांनी. बाजार सांगितला, बाजार नाथ महाराजांचा एक भारूड आहे. संसार नगरी बाजार भरला ग बाई, अरे काम क्रोध लोभ त्याशी गिराईक पाही हो, एका जनार्दनी हो संसार लटका, साधू संता वाचोनी नाही सुटका. संसार नगरी बाजार भरला ग बाई. संसार कसा आहे? बाजार आहे. ज्ञानोबारांनी पण सांगितलं ना महाराज, ये साथी आलिया मुळगा सारंग धरू, नाही तरी संसारो जाईल रया, कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत, मृग जळावत जाईल रया. एक सांगू महाराज, या संसारातलं आपलं काहीच नाही. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये एक पद्धत आहे महाराज, मेल्यानंतर कमरेचा करघोटा सुद्धा तोडून घ्यायची पद्धत आहे महाराज. आहे का नाही? कमरेचा करघोटा पण तोडून घेतला जातो. एक सांगू महाराज, एखाद्या जवळच्या माणसानं, म्हणजे आपल्या घरातल्या एखाद्या पुतण्यानं, एखाद्या भावकीतल्या माणसानं, एक आपल्या भावबंधातील एखाद्या व्यक्तीनं हळूच खिशातून 1 रुपयाचा ठोकळा जर काढला महाराज, तो जर आपल्या कपाळाला चिकटायला लागला की पाहुणे लगेच 2-4 पाहुणे म्हातारी जाणकार म्हातारी तिथं सावध असतात, लगेच धावत पडत. तुमचा रुपया चालणार नाही. कुणाचा? भावबंधाचा. मग कुणाचा लागतो तिथं? पाहुण्याचा लागतो. अरे मेल्यानंतर जर आपण कमवलेल्या जर पैशाचा 1 रुपया जर आपल्या कपाळाला लावायला जर चालत नसेल महाराज, तर मग माणूस पैशासाठी मरमर किती करतो? तुमचं सोडा महाराज, सगळ्यांचं सांगतो महाराज. आमचं सांगितलं की मग तुम्हाला बरं वाटतं. आम्ही सुद्धा इथं कीर्तन करतो, कशासाठी करतोय? शंकर दादा कशासाठी करतो? तो तर लय हसत राहतो, कुठे भेटले विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक जण पैशासाठी धावपळ करतो महाराज, पण या प्रपंचामध्ये तुकोबाराय सांगतात, द्रव्यदारा क्षणभंगूर,
नो हे तुझा हा संसार संसार नो हे तुझा हा संसार हे तुझा हा संसार हे तुझा हा संसार द्रव्योदाराक्षण भंगुर द्रव्योदाराक्षण भंगुर द्रव्योदाराक्षण हरी बोल टाळी वाजवा मैबाप काळी शरीर जायाचे ठेवणे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे हृदयाचे ठेवणे हृदयाचे ठेवणे तुकोबराय सांगतात हा परिवार तुमचा नाहीये. नाथ महाराजांनी पण एका ठिकाणी छान वर्णन केलंय. नाही रे नाही कुणाचे कुणी अरे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या पाठी सर्व राहिले मेल्या पाठी सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राण्यामायेचा बाजार प्राण्यामायेचा बाजार प्राण्यामायेचा बाजार. सगळं माया दळापोटी आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. महाराज हा कशाचा बाजार सांगितलाय? नाथ महाराजांनी मायेचा बाजार सांगितला. या माया दळात आपण आपलं नसलं. बऱ्याच लोकांना एक सवय असते महाराज माझं सुद्धा माझं भावाचं सुद्धा शेजाऱ्याचं सुद्धा गावाचं सुद्धा सगळं माझं माझंच करत बसतो महाराज. माया विघ्ने भ्रमला खरे माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे नी घरे म्हणता मी माझे नी घरे येतो संपत्तीचे वारे येतो संपत्तीचे वारे साधुकारे जाईल साधुकारे जाईल धनधारा पुत्र जन होय रे पिसुन सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवाचे सगळ्या साधू संतांनी आपल्याला या प्रपंचातून आसक्ती कमवायला सांगितली. संसारी आसक्त मोह माया रथ कायमी पतित कीर्ती वाणो. नामदेव महाराज सांग संसारीमध्ये माणसाने आसक्ती कमवली पाहिजे आणि परमार्थावरती माणसानं प्रेम केलं पाहिजे. एकदा की माणसाला देवावरती प्रेम जडलं महाराज की देवाकडे जायची गरज येत नाही. किती उदाहरणं सांगू मी तुम्हाला. रामायणामध्ये जर गेला तर शबरी मातेकडे प्रभू रामचंद्र आले की प्रभू रामचंद्राकडे शबरी माता गेली. हो बोला बोला तुम्ही रामायण ऐकलेलं महाराज बरोबर आहे की नाही? बरं ते पण रामरावजी महाराज ढोक यांच्या मुखातून ऐकलेलं रामायण आणि आही याच जाग्यावर ऐकलेलं आहे. म्हणजे इथून तुम्ही बाजूला सुद्धा गेलेले नाही. प्रभू रामचंद्र कुणाकडे आले? शबरी मातेकडे आले. कशाच्या जोरावर आले होते? फक्त शबरी मातेच्या अंतकरणातलं असणार प्रेम. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. तुकोबराय सांगतात ऐका महिमा आवडीची बोरे खाय बिरणीची. उष्टी बोरं खाण्याचं काम केलं प्रभू रामचंद्रांनी शबरी मातेची. बरं सत्ययुगातला काळ आहे त्यावेळेस कोलगेट पण नव्हतं ब्रश पण नव्हते आणि शबरी माता जंगलात राहत होत्या. तिचं काय असा पाहिजे असा तुम्ही केलेला इतका भारी मेकअप नव्हता. तिनं कधी पाण्यानं तोंडातून गुळणा सुद्धा केलेला नव्हता. जंगलात जायची परडी घेऊन बोरं तोडायची. गोड असली की ती बाजूला ठेवायची पण कधी चाकून पाहायची अगोदर त्याची चव घेऊन बघायची. आता तुम्ही घेतलेले चव तुमचे पोरं सुद्धा खाणार नाही महाराज. खातील? नाही खाणार महाराज नाही खाणार.
उष्टीपूर्व खाली देवण कशाच्या जोरावरती न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. जीवनामध्ये प्रेमभाव असावा लागतो. जिथं प्रेम आहे महाराज तिथंच परमार्थ सफल आहे. कारण या मृत्यू लोकात फक्त प्रेम हे साधन असं आहे महाराज की ती कोणत्याही व्यक्तीला जवळ करू शकतं. लोक पुढेचे लोक म्हणायचे ना महाराज जीव जर लावला तर रांचं पाखरू सुद्धा जवळ करता येतं. पण कधी प्रेमानं प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान प्रेमाविन नाही समाधान हा प्रेम सुख देई हा प्रेम सुख देई प्रेमानं माणूस माणसाजवळ येतं. बरोबर आहे की नाही. या मृत्यू लोकात माणूसच एकमेव एक गोष्ट आहे महाराज की त्याला प्रेम समजू शकतं. इतर प्राण्यांना नाही महाराज. बघा तुम्ही पक्षी आहे पिलांना जन्माला घालतात महाराज. एकदा की पंख फुटले एकदा घरट्याच्या बाहेर पक्षी पडाला की पुन्हा त्या पक्ष्यांचा आणि पिलांची पुन्हा गाठ होत नाही. जनावरांमध्ये बघा तुम्ही एखादं छोटंसं पिल्लू असेल महाराज ते एकदा मोठं झालं आणि त्याचं स्वतःचं त्याला समजलं महाराज की त्या पिलाचा आणि पुन्हा आईबापाचा काही संबंध राहत नाही. एखादं म्हातारं जर भेटलं महाराज आम्ही कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून जर बाहेर फिरत असतो महाराज लोक सहज म्हणतात बाबा ही बिल्डिंग बांधली ना ही या पठ्ठ्यानं बांधली. बाबा इथून तर नजर पुरत नाही इतक्या लांब म्हणजे अगदी ते त्या पलीकडचं दिसत नाही का अगदी 1 किलोमीटर 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. तितकी जमीन या पठ्ठ्यानं कमावली. आता मी कमावलंय ना आता माझ्या पोरांना सुद्धा काही करायची गरज इथंच थांबत नाहीत महाराज. काही काही म्हातारे ते म्हणतात महाराज आमचे नातू सुद्धा बसून खातील. याच्याही पुढचं अजून सांगतात महाराज आमच्या 7 पिढ्या बसून खातील एवढं मी कमावलंय. म्हणता की नाही इथं मंडप मध्ये बसलेले काही काही लोक म्हणतात बघा तुम्ही. ते आता फक्त माझ्या समोर कबूल होणार नाही पण पाठीमागे माझ्याजवळ बोललेले आहेत हा विषय. बरोबर आहे की नाही. आता प्रतापूर म्हणलं की अगदी घर ना घर माझ्या परिचयाचं आहे. तुमच्या गावातून अगदी दारादारातून मी दुधाची कॅन नेलेलं माणूस आहे. बरोबर आहे की नाही. विठ्ठल किती प्रपंच कमवण्याचा माणूस नादामध्ये जीवन त्या ठिकाणी व चुकीच्या काहीतरी मार्गाने आपण. आणि बघा तुम्ही जन्माला माणूस म्हणून आपण आलोय आणि या माणसानं माणसासारखं वागण्याची गरज आहे. पुन्हा तुकडोजी महाराजाचं एक भजन आहे मानसा आता तरी मानसात ये मानसा आता तरी मानसात ये मानसा आता तरी आता तरी कलियुगात वार लागल लाचारी नदीन जगल कलियुगात वार लागल लाचारीन जीव जगल कलियुगात वार लागल लाचारी नदीन जगल कलियुगात वार लागल लाचारीन जीव जगल होत असेल तर दान तुझाने होत असेल तर दान तुझाने भुकेल्याची तू भूक जाणून घे मानसा आता तरी मानसात ये 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 विदर्भरत्न तुकडोजी महाराजांनी सांगितलंय कमीत कमी माणसानं माणसाच्या जन्माला आलं ना माणूस पण जपण्याचा प्रयत्न प्रत्येकानं केला पाहिजे. काल परवा अगदी 1 महिना 1.5 महिना 2 महिन्याच्या अंतरामध्ये फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक क्लिप फिरत होती. 65 वर्षाचं वय त्या माणसाचं. किती
65 वर्षाच्या वयाच्या माणसाला जर 3 महिन्याची मुलगी जर समजत नसेल, 3 वर्षाची मुलगी जर समजत नसेल, तर आपण फक्त जन्मालाच माणूस म्हणून आलोत का? कुठं हरपलंय आपलं माणूस? पण इतकं चुकीचं, इतकं खालच्या थराला येऊन जर आपण जर माणूस म्हणून जर त्या ठिकाणी जन्माला येऊन जर वागत असतो, तर मग तुमच्यापेक्षा जनावर बरी नाही का? जनावरांमध्ये एखादा मोठा जर प्राणी असेल ना महाराज, तो कमीत कमी त्या पुढच्या मादीचं कमीत कमी वय बघून तरी काही गोष्टी करेल का नाही? 3 वर्ष जर तुम्हाला 3 वर्षाची मुलगी जर समजत नसेल, आत्ता एक 2-3 दिवसापूर्वी मला वाटतं या नांदेड भागामध्ये एक घटना घडली. एका 9वीच्या मुलीवरती 7 मुलांनी अत्याचार केला. किती? 7 मुलांनी अत्याचार केलाय. काय माणूस म्हणून आपण जन्माला आलो, आपल्याला जर माणूस म्हणून जर जगता येत नसेल तर महाराज त्या जगण्यात मजाच काय? बऱ्याच लोकांना वाटतं फक्त आपल्याला देवानं डोळे दिलेत, हात दिलेत, कान दिलेत, देवासारखं नरदेह शरीर दिलंय, त्याच्यातच लोक समाधान मानतात. एक सांगू महाराज, नुसतं शरीर देवानं दिलंय आपल्याला, पण ते शरीर माणसाचं दिलंय आणि आपल्याला कमीत कमी बुद्धी सुद्धा माणसाची दिली. बघा तुम्ही, माणसाच्या बुद्धी इतकी सतेज बुद्धी या मृत्यू लोकात कोणत्याच प्राण्याची नाही. तरी माझ्या नाथ महाराजांनी त्या काळामध्ये लिहून ठेवलंय, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसारी जो बरी प्राचीनाची दूरी. नाथ महाराज आपल्याला सांगतात की पक्षांकडे बघून संसार करा. म्हणजे आपण किती अज्ञानी आहोत बघा तुम्ही, बारकाईनं चिंतन करा द्यायचं त्याचं. नाथ महाराजांनी ही वस्तुस्थिती लिहून ठेवली, याचा अर्थ आपण कुठंतरी बुद्धीच्या क्षमतेनं कमी पडतो. आणि माणसाची बुद्धी तर हरिपाठात ज्ञानोबायाने सांगितली, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. ही सिद्धी प्राप्त करण्यासाठी माणसाची बुद्धी परमेश्वरानं आपल्याला प्राप्त करून दिली. नवे नवे हा नरदेहच फक्त माणसानं कशासाठी दिलाय? देवी दिला देह भजन गोमटा, तो हा झाला फाटा वाधिकीचा. जेणे हा जीवा दिला दान, जीवा दिला दान, जेणे जीवा दिला दान, जीवा दिला दान. करीना चिंतन, करीना चिंतन, करीना चिंतन, करीना चिंतन. जग जीवन नारायण, जीवन नारायण, जीवन नारायण, जीवन नारायण. गायिलो गुणोदयाचे, गायिलो गुणोदयाचे, होया भिवरेच्या तीरी, भिवरेच्या तीरी, होया भिवरेच्या तीरी, भिवरेच्या तीरी. भिवरे जातिरी, भिवरे जातिरी, भिवरे जातिरी, भिवरे जातिरी. हा नरदेह त्या परमात्म्याने आपल्याला दान स्वरूपात दिलाय. कसा दिलाय? दान दिलाय. फुकट मिळाला आपल्याला, बरोबर की नाही? आणि फुकट मिळालेल्या महत्वाचं गोष्टीचं महत्व आपल्याला कधी कळत नाही. बघा तुम्ही, एखाद्या माणसानं एखाद्या व्यक्तीला एखादी वस्तू दिली महाराज, पण ती फुकट दिली, तिचं कसल्याही प्रकारचं मोल केलं नाही महाराज. त्या वस्तूचं मोल माणसाला, त्या महत्व काही कळत नाही महाराज. पण एक सांगू, हा नरदेह अतिशय दुर्लभ असा सांगितलं शास्त्रकारांनी. नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. या नरदेहानं देवाची आठवण करायची महाराज. या नरदेहानं पंढरपूरची वारी करायची. या नरदेहानं गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालायची. या नरदेहानं कपाळाला गंध लावायचा आहे. या नरदेहानं, या मुखानं. कबीरजी महाराज एका ठिकाणी सांगतात, मत कर मोह तू हरि भजन को मान रे, वदन दिया हरि गुण गाने को, वदन दिया हरि गुण गाने को, हाथ दियो कर दान रे. मत कर मोह तू हरि भजन को मान रे. हरे नयन दिए हरि दर्शन करने को, नयन दिए हरि दर्शन करने को, कान दिए
सुन ज्ञान रे मत कर मोह तू हरी भजन को मान रे देवाना इंद्रिय दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जिने तू जोडशी नारायण नाशी जीवपण भवरोग शास्त्रकार सांगतात शरीर नाशवंत आहे शरीर नाच काय कुच काय घाण आहे शरीर पण शरीर चांगलं सुद्धा सांगितलंय शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे गोसुले शरीरे साध्य होय केले शरीर जहाले परब्रह्म अहो या नरदेहाला येऊनच तर बघा तुम्ही सद्गुरू नारायणगिरी महाराज देव झाले तुम्ही म्हणाल नारायणगिरीजी महाराज देव कसे झाले एक सांगू महाराज देव आणि संत याच्यात भेदच नाही देवते संत निमित्त त्या प्रतिमा दिसायला जरी वेगळे असले महाराज पण सद्गुरू नारायणगिरीजी महाराज देव आहेत आपण म्हणतो भगवान बाबा संत आहे पण भगवान बाबा संतही आहेत आणि भगवान बाबा देव सुद्धा आहेत सच्चिदानंद साईनाथ महाराज देव सुद्धा आहे आणि संत सुद्धा आहे एक सांगू महाराज संत पदवी मिळवायला आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे याच्यासाठी आयुष्यभर क्षणभर सुद्धा त्या परमात्म्याच्या भजनापासून बाजूला जाता कामा नाही त्याला बघा तुम्ही देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो आठवण केले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग किंवा असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगो दशा या वृत्तीला ज्यावेळेस मनुष्य पोहोचतो महाराज त्या दिवशी समजतो तो देव आहे की संत आहे विठ्ठल आणि त्या संतांनी आपल्याला जाग करावं ना उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या किंवा तुम्ही जागा रे भाई नो जागा जगजोगी जागो जाग बोलती जागता जगदेव राखा काही वाव बहुता दिसा फेरा आला या नगरा तुका मागे दान द्यावे सगळे साधू संत आपल्याला या मृत्यू लोकात जाग करण्यासाठी येतात पण आपण जागे होत नाही आपण प्रपंचाला सोडत नाही प्रपंच सोडायचं सांगितलं नाही रामदास स्वामी नेहमी सांगायचे प्रपंच करावा नीटका तो कुठे न दिसू द्यावा फाटका मनाच्या श्लोकमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे प्रपंच माणसानं भरभरून केला पाहिजे पण प्रपंचातून माणसानं कसं राहिलं पाहिजे या माया जाळापासून बाजूला राहिलं पाहिजे हाच उपदेश तुकोबराय मनाला करतात अभंगाच्या पहिल्याच्या नको नको माना कुंतु माया झाली 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 काळाला जवळे कासावया टाळी वाजवा, टाळी वाजवा. माना कुंतु माया झाली काळाला जवळे कासावया काळाला जवळे कासावया काळाला जवळे कासावया काळाची ये उडी काळजी ये उडी
तुकोबाराय म्हणतात या मायाजाळात मना गुंतू नको. मग जर मनाला मायाजाळात गुंतू नको म्हणतात, मग नेमकं आपण येऊन इथं करायचं काय? काय करायचं आपण? तर त्या परमेश्वराचं भजन करायचं. करा एकदा सगळ्यांनी वरती हात. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. तुकोबाराय सांगतात, एकदा की काळाची उडी आपल्यावरती पडली, या मृत्यूलोकात तुम्हाला कोणीही सोडवलं नाही. ज्यांनी स्वतः अगदी तुम्हाला जन्म दिला, लहानचं मोठं केलंय, तुमचा प्रपंचाचा वेल मोठा करण्याचा प्रयत्न केला, तू स्वतःची आई वडील जरी असले, तुकोबाराय सांगतात, सोडविन तेव्हा माय बाप, काळाची उडी पडेल बाजेव्हा, सोडविन तेव्हा माय बाप. कितीही मोठमोठाले सोयरे धायरे असले तरी आपल्याला मृत्यू लोकात शेवटच्या वेळेला काम येत नाहीत. अनेक सोयरे भले भले, आणि म्हणून आपल्याला फक्त एकमेव तो पंढरीचा माल सोडून दुसरं कोणी काम येत नाही. याचं मार्गदर्शन सगळे साधू संत आपल्याला करतात, आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न करतात. नाथ महाराज म्हणतात, तुम्हाला आम्ही जागा करण्याचा प्रयत्न करतो, तुमच्या हिताच्या गोष्टी 4 गोष्टी तुमच्या कानावर टाकण्याचा प्रयत्न करतो, त्याचं अनुकरण जर तुम्ही केलं, तुमच्या जीवनाचा फायदा हा निश्चित स्वरूपाने होणार आहे. पण जर आम्ही तुम्हाला सांगण्याचं काम करतो, तुम्ही जर नाही सांगितलं की तुमच्या जीवनाचं स्वतः तुम्ही अनहित करता, तुमच्या जीवनाचा तुम्ही स्वतःच्या जीवनाचा नाश करून घेता. नाथ महाराजांनी फार छान वर्णन केलंय बघा तुम्ही. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. हे गगनाधानी आमचे काय भाजाईल, 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 आमचे काय भाजाईल. टाळी वाजवा वाजवा टाळी, सगळ्यांना हात वरती करा. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, हे पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी. हे वर्तमान खोटे बाबा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, बोलू बाबा वर्तमान खोटे, बोलो वर्तमान खोटे, बोलू बाबा वर्तमान खोटे. बोलो वर्तमान खोटे. गागाबाई पिंगाग
धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग धांगड धिंगा ग दाताचं दातवण घ्या ग कुणी घ्या ग कोणी दाताचं दातवण घ्या ग कुणी घ्या ग कुणी घ्या ग कुणी कुंकू कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 करोडी उंचीत हो करोडी उंचीत प्रेम घाली हृदयात दान मागायात हल दान मागायात दान मागायात हल दान मागायात दान मागायाचं आलो दान मागायाचं दान मागायाचं आलो दान मागायाचं हो निर्गुण निराकार दादा माहुर माझा गा दादा माऊर माझा गा हे चकुन 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 सांगा गया आलया माई माझे नाम चकुन सांगा गया आलया माई माझे नाम सगुण सांगावया अरे या माई माझे नाव सगुण सांगावया अरे या माई माझे नाव ओम वाजा सोहम वाजा ओम वाजा सोहम वाजा प्रेम नगरा हरी सावध भुवन मधे लागा देव करा कैवारी मल्हारीची 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 वारी मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी गौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका दूर फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका हे डौर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका दूर फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका डुगुडुगु ऐका तुम्ही डुगु 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 ऐका पिंगळा पिंगळा महामारी कोणी बोलत देखा पिंगळा महामारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा माधवारी ओ महाद्वारी 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 कुणा कुणाला आवडला पिंगळा टाळ्या वाजवायला पण सांगावं लागतं राव आपल्याच पोराचं कौतुक आपण नसतं करायचं महाराज मग लोकांनी करायचं राहतं का हां सगळ्यांना आवडला एवढा पिंगळा जर म्हटलं की महाराज 60-65 हजार रुपये नेतात आता कीर्तन करलो किती फक्त ते आपलं आपल्याला महत्व कळत नाही आणि म्हणून नाथ महाराज सांगतात की आपण सावध राहिलो पाहिजे सावध होऊन काय केलं महाराज सावध झालो हरीच्या आलो जागरणा सावध होऊन काय करायचं आपल्याला तर प्रपंच सोडायचं नाही पण प्रपंच करता असताना आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमार्थ करता आलं पाहिजे माणसानं निर्व्यसनी राहिलं पाहिजे जीवनात चांगलं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे सत्यनीतीनं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुकडोजी महाराजांनी एका ठिकाणी सांगा म्हणा अरे मानवा तू विसरू नको आपुल्या सत्यनीतीला अरे गर्वाने तू फुगवू नको आपुल्या या छातीला अरे तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला अरे सख्या बापाला रे तू होऊ नको बैमान सख्या बापाला रे तू होऊ नको बैमान गळा फासा पडल्यावर होशील तू हैराण दुसऱ्याच्या मुखातील घास तू रे उडशील दुसऱ्याच्या मुखातील घास तू
रे ओढशील, खट्टा दुसऱ्यासाठी पण त्यात तू रे पडशील. अरे बायका मुलं गणगोत्र सखे सर्व रडतील, बायका मुलं गणगोत्र सखे सर्व रडतील. पापी कृत्य केल्याने नरकामध्ये पडशील. अरे माई बापाला विसरू नको, माई बापाला विसरू नको, शरण जा त्या देवाला. माई बापाला विसरू नको, शरण जा त्या देवाला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. तुकडोजी महाराज सांगतात, पैशाचा गर्व करू नका, ताकदीचा गर्व करू नका. एखाद्याकडे ताकद असेल, एखादा गरीब जर माणूस शेजारी असेल तर माणूस नेहमी बाया सावरून राहत त्याच्यावर कायमच. त्याचाच बांध फोडणार आणि त्यालाच हाणणार पुन्हा वरून. असा गर्व जीवनात करू नका. खिशात पैसे असतील महाराज ते कष्टाचे असावा, खिशात कष्टाच्या पैशाचा खळखळाट असावा, पण त्यात कुणाचा गरीबाचा तळतळाट नसावा. सत्यनीतीनं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कसल्याही प्रकारचा माणसाने गर्व केला नाही पाहिजे महाराज. कसाही माणूस असू द्या, भारताची एक दिवस 4 जणांच्या खांद्यावर नेऊन त्याची मातीच होणार आहे. विश्वाची विश्वसुंदरी असेल महाराज तरी तिला स्मशानातच जाळलं जाणार आहे. महाराष्ट्राचा हिंद केसरी पैलवान असेल त्याला सुद्धा स्मशानात जाळलं जाणार आहे. देशाचा पंतप्रधान असेल त्याला सुद्धा देशाचा त्या ठिकाणी स्मशानात जाळलं जाणार आहे. अजून सांगू महाराज, किती मोठं पद असू द्या, किती प्रतिष्ठा असू द्या, किती पैसा, किती धन, किती संपदा असू द्या, एक दिवस तुम्हाला जावं लागणार आहे. तुकडोजी महाराजांचं एक भजन आहे, लाकूड बोले सुताराला काय तासायचंय ते तास मला. एक दिवस येईल ऐसा मीच जाळीन तुझला. अरे मडक बोले कुंभाराला काय घडवायचंय ते घडीव मला. एक दिवस येईल ऐसा मीच पाणी पाजीन तुझला. कापड बोले शिंप्याला काय कापायचंय ते काप मला. एक दिवस येईल ऐसा मीच झाकुरणीन तुझला. विठ्ठला 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 चुकीचं कर्म माणसाने जीवनात कधी करू नये. ज्यानं पाप केलं नाही, नारायणगिरीजी महाराज नेहमी सांगायचे नवनाथ बाबा, ज्यानं पापच आयुष्यात केलं नाही ना त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही. एकदा कुंभमेळ्यामध्ये ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज गेले आणि तिथं गेल्यानंतर ते आरोग्य वगैरे द्यायची प्रकार असतो महाराज. हातात पाणी वगैरे घ्यायचं, सूर्य नमस्कार वगैरे करायचं आणि ब्राह्मणांनी सांगितलेले मंत्रोपचार आपण उच्चारायचे असतात. नारायणगिरीजी महाराजांच्या हातामध्ये एका ब्राह्मणानं असं गडव्यानं पाणी ओतलं. महाराजांनी असं हात धरले, हातात पाणी घेतलं आणि ब्राह्मणांनी सांगितलं, पहिला मंत्र सांगितला, म्हणा बाबा म्हणे पापोहम, म्हणजे काय, मी जीवनात केलेलं पाप नाहीसं व्हावं याच्यासाठी मी आरोग्य देतोय. ब्राह्मणानं फक्त पापोहम म्हणायचा उशिरे नारायणगिरीजी महाराजांनी पाणी सोडून दिलं. ते म्हणे का रे बाबा, अरे जीवनात जर पापच केलं नाही तर पापोहम म्हणायची गरज काय. अजून सांगू महाराज, जीवनात जर मांजरच मारली नाही जुने लोक म्हणायचे तर काशी करायची गरज काय. बरोबर आहे. आणि ज्यानं पाप केलं नाही ना महाराज त्याला तीर्थयात्रेला फिरत बॉम्बला हिंडायची गरजच नाही. ज्यानं कर्म चांगलं केलं की त्याला कुठंच जायची गरज नाही. हरिद्वारला जायची गरज नाही, प्रयागराजला जायची गरज नाही, कुठं 12 ज्योतिर्लिंग करायची गरज नाही. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नाराज. जीवनात चांगलं वागण्याचा प्रयत्न केला, निश्चित स्वरूपानं तो पंढरीचा मालक तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मानवानं सत्यनीतीनं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पाप जीवनात घडू दिलं नाही पाहिजे. आपण म्हणतो आपण केलेलं पाप आपण झाकून करतो. घरातल्या घरात केलेलं पाप का देवाला कळत असेल का. रानात केलेलं पाप का देवाला कळत असेल का. शेजाऱ्याचा बांध काढलाय कुठं पंढरपूरच्या मालकाला कळणार आहे. एखाद्या गरीबाच्या पुरीची पोराची सोयरीक मोडली कुठं पंढरीच्या मालकाला कळणार आहे. एक सांगू महाराज, कबीरजी महाराज सांगतात, चीटी के पैर में जब घुंगरू बसता है वो भी ईश्वर सुनता है.
अरे मुंगीच्या पायात बांधलेलं घुंगरू किती मोठं आहे. मुंगी छोटासा प्राणी, त्याचं पाय किती मोठं आहे, त्या पायाला बांधलेलं घुंगरू किती मोठं, त्या घुंगराचा आवाज किती मोठा. आणि तो आवाज जर माझ्या पंढरीच्या मालकाच्या कानावर जाऊन जर पोहोचत असेल तर तुम्ही केलेलं कर्म कुठून देवापासून लपत असतं का? तुकडोजी महाराज सांगतात ना, अरे पाप करोनी पापी मन हे, अरे पाप करोनी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर पळतैर पळतैर. तो काय काय केलंय भल्या मानसा, देवाला सारं कळतंय रे. तो काय काय केलंय भल्या मानसा, देवाला सारं कळतंय रे. अरे तुझी सावली तुझ्यापासून दूर जात नाही. सावली कधी कुणाला सोडत नाही, कसं पाप कुणाला सोडत नाही. अरे तुझी सावली तुझ्यापासून दूर जात नाही. तू केलेलं कर्म तुला सोडून जात नाही. शांती तुला झोपू देईना. बरेच लोक म्हणतात महाराज आमच्याकडे सगळं आहे, पैसा आहे, गाड्या आहे, माड्या आहे, 10-20 लाखाच्या गाड्या आहे, पण आम्हाला झोपच येत नाही. त्याचं कारण फक्त पाप आहे. अरे शांती तुला झोपू देईना. दिन रात सारं छळतंय र, छळतंय र, छळतंय र. तो काय काय केलंय भल्या माणसा, देवाला सारं कळतंय रे. काय काय केलं भल्या माणसा, देवाला सारं कळतंय. तो काय काय केलं भल्या माणसा, देवाला सारं कळतंय. आणि म्हणून जीवनात आपण केलेलं चुकीचं कर्म कधीही देवापासून लपत नाही. आपण केलेलं कर्म आपल्याला भोगल्याशिवाय सुट्टी नाही. आपलं सोडा महाराज, साधू संतांना ते कर्म चुकलं नाही. साधू संतांपेक्षा ईश्वराला ते कर्म चुकलं नाही. जगाचा मालक आहे, विश्वाचा जनिता आहे प्रभू रामचंद्र. त्याचे वडील दशरथ राजा, लहान अधिकार आहे की महाराज दशरथ राजांचा. आदिमाया शक्ती सीताबाई, सीता आई साहेबांचा असणारा सासरा आहे. जनक राजाचा व्याही आहे, इंद्राचा मित्र आहे, लहान अधिकार आहे की महाराज. त्याला सुद्धा कर्म चुकलं नाही. श्रावण बाळाला फक्त चुकून बाण लागला होता तरी कर्म फेडावं लागलं. आपण तर जाणून बुजून किती दुधात पाणी घालितो, किती कर्म आपण चुकीचं करतो. बरोबर आहे की नाही? आपण जाणून बुजून केलेलं कर्म कधी आपल्याकडून चुकणार नाही महाराज. केले कर्म झाले त्याची भोगा आले. किंवा जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं कर्म आहे तसं फळ प्रत्येकाच्या पदरामध्ये पडत असतं. फक्त दुःख आलं की आपण देवाच्या नावानं बोलतो, देवा अरे का माझ्यासाठी तू असं केलंस, का तुला माझ्यापासून अमुक अमुक व्यक्तीला का बाजूला नेलंस. आपण दुःख आलं की देवाच्या नावाने बोलतो महाराज. पण आपण केलेलं कर्म आपण झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतो. एक सांगू महाराज, आपण आपलं कर्म कितीही मातीआड घालण्याचा प्रयत्न करा, त्याच्यातून अंकुर ते जे फळ निघतं ना महाराज, ते चुकीच्या पद्धतीने निघतं आणि त्याचा त्रास आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबायांनी सरळ सरळ आपल्याला वर्णन केलं की मनाला उपदेश केलं की या मायाजाळात गुंतू नका. नको नको म्हणा गुंतू मायाजाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची एवढी पडील वा, जेव्हा सोडवीन तेव्हा माय बाप सोडवीन. राजा दिशीचा चौधरी अनेक सोयी रे भले भले. तुका म्हणे तुला सोडवीन कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. टाळी वाजवा टाळी, जसं आपण पंढरपूरला चाललोय असं वाटलं पाहिजे. या प्रतापूर गावामध्ये, या असणाऱ्या मानवडे बाबाच्या परिसरामध्ये आपल्याला दुसरं पंढरपूर वाटलं पाहिजे. सगळे वारकरी आज पंढरपूरच्या दिशेने निघाले. त्याचं पुण्य आपल्याला थोडं जरी मिळावं असं वाटत असेल तर निश्चित स्वरूपाने या साधू संतांचं नामस्मरण आपल्या मुखातून निघालं पाहिजे आणि हातानं टाळी वाजवण्याचा प्रयत्न करा.